नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब आपल्या सर्वांचं मासमॅन ट्रेडिंग स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आहे 9 सप्टेंबर 2024 आणि आत्ता दुपारचे 2:36 आणि 51 सेकंद झालेले आहेत. या ठिकाणी आपण विप्रोमध्ये एक पोझिशन बनवलेली आहे. या ठिकाणी आपण शॉर्ट सेलचा ट्रेड इनिशिएट केलेला आहे. आपली एंट्री जी आहे तर ती 517.30 पैशाला आहे आणि टार्गेट जे आहे तर ते 514.70 पैशाला आहे. आणि इकडे राइट साइडला जर आपण बघतोय, तर इथे आपण बजाज फायनान्समध्ये जी आपली एंट्री आहे, तर ती 7,320 ला आपण घेतलेली आहे आणि स्टॉप लॉस जो आहे, तर तो 7,307 ला आणि टार्गेट जे आहे, तर ते 7,356.70 पैशाला आहे. अप्रॉक्सिमेटली ₹37 आपलं या ठिकाणी टार्गेट आहे. अ, या ट्रेडमध्ये जर पाहायचं म्हणलं तर विप्रोमध्ये आपला जो रिस्क टू रिवॉर्ड रेशो जो आहे तर तो अप्रॉक्सिमेटली 1.5 च्या आसपास आहे आणि बजाज फायनान्समध्ये जर बघितलं तर तोच रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपला हा साधारणतः 3 च्या आसपास आहे. या ठिकाणी दोन्ही ट्रेड वेल प्लॅन्ड आहेत. या ठिकाणी बघूयात आपण आपलं टार्गेट हिट होतंय का? लेट्स ट्यून विथ मासमॅन ट्रेडिंग स्कूल. ट्रेड चालू आहे तोपर्यंत जस्ट आपण हा ट्रेड का घेतला हे डिस्कस करूयात. आपल्याला इकडे पाहायला भेटतंय विप्रोमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की इथे एक आपल्याला बेरिश कॅन्डलस्टिक आपल्याला पाहायला भेटते. दॅट इज अ बेरिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक आणि बेरिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक जेव्हा पण असते तर तेव्हा मार्केट खाली येण्याची प्रोबॅबिलिटी जी असते तर ती हाय असते. म्हणून आपण या ठिकाणी काय केलेलं आहे की आपण या ठिकाणी बेरिश ट्रेड या ठिकाणी इनिशिएट केलेला आहे आणि त्याचा टार्गेट जे आहे तर कॅन्डलस्टिकच्या रूलनुसार आपलं इथे आहे. त्याचबरोबर आपण इथे राइट साइडला बजाज फायनान्समध्ये पाहतोय. बजाज फायनान्समध्ये ते डबल बॉटम स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे मार्केट स्ट्रक्चर. इथे मार्केट रिटेस्टसाठी आलेलं आहे या लेव्हलला. खालच्या लेव्हलला सपोर्ट असणार आहे. त्याचबरोबर इथे फिबोनाची रिट्रेसमेंटची 0.382 ची सुद्धा लेव्हल येते आणि थर्ड कन्फर्मेशन म्हणजे इथे मार्केटने एक बुलिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक बनवलेला आहे आणि जेव्हा पण मार्केट असे सेंटिमेंट्स दाखवतं, तेव्हा मार्केटमध्ये एक आपल्याला अपसाइडची मोमेंटम आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. बट सेकंड जी कॅन्डलस्टिक आहे, P2 कॅन्डलस्टिक जी आहे, तर ती स्ट्राँग कॅन्डलस्टिक नाहीये. त्याच्यामुळे इथे आपल्याला मागच्या 3 कॅन्डलस्टिकपासून म्हणजे जवळ-जवळ 45 मिनिटापासून आपल्या इथे जस्ट मार्केट अप अँड डाउन किंवा इथे डोजी कॅन्डलस्टिक फॉर्म करताना दिसतंय. मार्केट इथे एक इनडिसिजिव्हनेसमध्ये आहे. मार्केटमध्ये अजून बायर्स इथे तेवढ्या पद्धतीने ॲक्टिव्हेट झालेले नाहीयेत आणि त्याच्यामुळे आपल्या इथे एक अपसाइड मोमेंटम जास्त दिसत नाही. जसं की आपल्या इथे विप्रोमध्ये पाहायला भेटतंय, की आपल्या इथे एक स्ट्राँग P2 कॅन्डलस्टिक आपल्याला पाहायला भेटते. तर मार्केट इथे इमिडिएटली फॉल झालंय. या ठिकाणी आपण पाहतोय, की आपलं टार्गेट जे आहे, तर ते विप्रोमध्ये ट्रिगर झालेलं आहे या ठिकाणी. साधारणतः आपलं जे पण एक्स्पेक्टेशन होतं 1.5चं तर ते टार्गेट आपलं ट्रिगर झालेलं आहे. राइट साइडला आपला बजाज फायनान्सचा चार्ट चालू आहे. इकडे आपण वाट पाहणार आहोत. मागच्या 45 मिनिटांमध्ये कुठलाही त्याने टार्गेट दिलेला नाहीये. त्याचबरोबर आपण आयशर मोटर्समध्ये बघतोय काय अपॉर्च्युनिटी नाहीये. टाटा मोटर्समध्ये आपल्याला अगेन एक ट्रेड आपल्याला भेटू शकतो. जस्ट हा पेपर ट्रेड आहे. ऑलरेडी टाटा मोटर्समध्ये 2 ट्रेड झालेले आहेत. ॲक्सिस बँकमध्ये झालेला आहे. बजाज फायनान्समध्ये मॉर्निंगला एक ट्रेड झालेला. इट्स ओके. बँक निफ्टीमध्ये आत्ता सध्या मी काम नाही करत. प्रीमियम डिके खूप होतात आहेत. एच-डी-एफ-सी बँकमध्ये सध्या तरी अपॉर्च्युनिटी होती, बट तेवढा कॉन्फिडंट नसल्यामुळे मी इथे हा ट्रेड इनिशिएट केला नाही. अदरवाईज आपल्या इथे ₹1638 ला आपली एंट्री व्हायला हवी होती आणि माईट बी आता इथे टार्गेटसुद्धा हिट झालं असतं आपलं. बजाज फायनान्सने एक ठीक-ठाक मोमेंटम आपल्या इथे ग्रीन कॅन्डलस्टिक पाहायला भेटते. स्टेट बँकमध्ये येस दोन्ही टार्गेट हिट झाले. सकाळचा आपला ट्रेड इथे सेलिंगचा होता तो पण झालाय आणि आता इथे एक पेपर ट्रेड घेतला होता तो पण ट्रिगर झालेला आहे. इन्फोसिसमध्ये सकाळी बाईंगचा लाँग ट्रेड होता तर तो ट्रिगर झालेला आहे. सेलिंगसाठी कुठली इथे अपॉर्च्युनिटीज आत्ता तरी दिसत नाहीये. विप्रोमध्ये आपण बघतोय की आपलं टार्गेट हिट झालं आणि मार्केटने पुन्हा एक रिव्हर्सल घेतलेला आहे.
सो परफेक्ट ठिकाणी एंट्री घेणं आणि परफेक्ट ठिकाणी एक्झिट घेणं किती इम्पोर्टंट असतं, तर हे आपल्याला ह्या व्हिडिओमधून समजणार आहे. सो अजून एकदा मी इथे डिस्क्लेमर देऊ इच्छितो, की हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं इथे आपण बायिंगचे किंवा सेलिंगचे कॉल देत नाहीत. सो इथे बजाज फायनान्समध्ये आपण पाहतोय खूप चांगले मोमेंटम आलेले आहे. जवळपास 20 ते 22 रुपयाची एकच कॅन्डलस्टिक आपल्या इथे पडलेले पाहायला भेटते. सो जी कॅन्डलस्टिक आपल्याला थोड्या वेळापूर्वी जशी कॅन्डलस्टिक सुरू झाली इनिशियल आपल्याला रेड कलरची दिसत होती. तशी ही कॅन्डलस्टिक आता तेवढ्याच पद्धतीने मोठी आपल्याला पाहायला भेटते. त्याचबरोबर आपण इथे वरच्या लेव्हलला पाहतोय. सो करंटली मार्केट 7,340च्या आसपास आहे. सो इथे एक रेझिस्टन्स फेस करू शकतं कारण इथे मार्केटने प्रिव्हियसली एक टॉप घेतलेला आहे. सो प्रिव्हियसली इथे आपल्याला डबल बॉटम फॉर्म झालेला दिसतोय. सो इथे मार्केटमध्ये पुन्हा डाव थेरीनुसार इथे लो, हाय, हायर लो, हायर हाय ह्या पद्धतीने मार्केट एक स्ट्रक्चर फॉर्म करत चाललेलं आहे. सो मार्केट इथे वरती तर जाणारच आहे. सो आपलं इथे 7,356.70 पैसे जे पण टार्गेट आहे, तर ते आपलं टार्गेट तर भेटणारच आहे. बट इथे एक वन टाईम असं मार्केट आपलं टार्गेट देईल असं इथे आपल्याला अपेक्षा थोडी नाहीये. सो इथे थोडंसं आपल्याला अजूनही वाट पाहावी लागू शकते. सो नेक्स्ट कॅन्डलस्टिक इकडे स्टार्ट झालेली दिसते आपल्याला. आणि याच्यामध्ये जास्त मोमेंटम नाहीये. जवळ-जवळ एक 10-15 सेकंद झालेलं दिसतंय मार्केटमध्ये. पण जी मोमेंटम जशी प्रिव्हियस कॅन्डलस्टिकमध्ये नंतरच्या काही मिनिटांमध्ये एकदम मोमेंटम आली, तशी ते मोमेंटम दिसत नाहीये. सो आपण थोडासा टाईम आहे, तर आपण इथे थोडं थांबूयात. इथे मी एक अलर्ट क्रिएट करून घेणार आहे वरच्या लेव्हलला. सो दहनमध्ये हे एक नवीन फंक्शन आलेलं आहे. सो तुम्ही ते अलर्ट क्रिएट करू शकता तुम्हाला हव्या त्या प्राईसला. सो इथे मी 7,356.60 ला मी इथे एक अलर्ट क्रिएट केलेला आहे. जसं पण इथे माझा ती लेव्हल अचीव्ह होईल, तर त्या ठिकाणी एक मला स्क्रीनवरती एक नोटिफिकेशन पाहायला भेटेल. त्याचबरोबर साउंड पण होईल आणि त्याचा बेनिफिट असा, की जर तुम्ही दुसऱ्या कामात जर आहात, तर त्या ठिकाणी तुम्ही इमिडिएटली तुम्ही तिथे सिस्टम वरती ॲक्टिव्ह होऊन तुम्ही तुमचं प्रॉफिट किंवा लॉस जो आहे, तर तो त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सो तुम्हाला जर लॉससाठी अलर्ट लावायचा तर एक्झॅक्टली अशाच पद्धतीने तुम्ही खाली पण लावू शकता किंवा तुम्हाला असं वाटतंय की मार्केट एका पर्टिक्युलर लेव्हलनंतर पुन्हा मार्केट खाली जाऊ शकतं. सो मला इथे जर मार्केट जर खाली जायला लागलं, तर मला इथे कॉस्ट टू कॉस्ट बुक करायचं आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही एंट्री लेव्हलला सुद्धा तुमचा अलर्ट जो आहे, तर तो अशा सिंपल पद्धतीने क्रिएट करू शकता. सो मार्केट एक पॉझिटिव्ह मोमेंटममध्येच आहे. सो करंटली मार्केट 351-52 च्या आसपास आहे. हाय 53 दिलेला आहे. आपला टार्गेट जे आहे तर 56.70 आहे. सो आय होप डेफिनेटली लवकरच हे टार्गेट फुलफिल होणार आहे. सो जस्ट थोडी वाट आपल्याला पाहावी लागणार आहे. आणि मार्केटमध्ये सगळा पेशन्सचाच गेम आहे. सो प्रॉफिट्समध्ये ऑल्वेज पेशन्सफुल राहा आणि लॉसेसमध्ये अग्रेसिव्हली तुमचे लॉसेस जे आहेत तर ते बुक करा. तरच तुम्ही मार्केटमध्ये कंटिन्युअसली चांगलं काम करू शकता. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आपलं टार्गेट जे आहे तर या ठिकाणी ट्रिगर झालेलं आहे. सो काँग्रॅच्युलेशन्स गाईज. आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केलेला असेल आणि तुम्हाला पण एक स्ट्रॅटेजिकली जर काम जर चालू करायचं असेल स्टॉक मार्केटमध्ये तर नक्कीच खाली दिलेल्या नंबर्सवरती कॉल करू शकता किंवा आमच्याशी संपर्क साधू शकता. चला तर मग भेटूयात अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट अँड बाय बाय.